नमस्कार. आजच्या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आपण अशा जगात आहोत जिथे आपलं ऑफिस आपल्या लॅपटॉपमध्ये आहे आणि आपलं काम क्लाउडवर. पण या सगळ्याला व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवणं हे किती अवघड असू शकतं? चला, आज या डिजिटल वर्कस्पेसच्या व्यवस्थापनाच्या गुंतागुंतीच्या जगात डोकावूया. तर पहिलाच प्रश्न, आधुनिक डिजिटल वर्कप्लेसचं व्यवस्थापन इतकं गुंतागुंतीचं का आहे? खरं तर विचार करा ना, सगळं काही एकमेकांशी जोडलेलं आहे. क्लाउड, वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आणि आता तर रिमोट वर्क म्हणजे घरून काम करण्याची पद्धत. इथे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस किंवा सॅस सारखे शब्द आपण नेहमी ऐकतो. याचा सरळ अर्थ आहे की आपण इंटरनेटवरूनच ॲप्लिकेशन्स वापरतो. या सगळ्यामुळे एक असं जाळं तयार झालंय ज्याला सांभाळणं हेच एक मोठं आव्हान आहे. हे जे विश्लेषण आपण पाहतोय ते माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलं आहे आणि यात आपण याच आव्हानाला सोपं करून समजून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या प्रवासाचा हा आहे रोडमॅप. आपण सुरुवात करणार आहोत आधुनिक नेटवर्कच्या आव्हानांपासून. मग पाहू की या नेटवर्कला निरोगी कसं ठेवायचं. त्यानंतर डिव्हाइसेसचं दूरवरून व्यवस्थापन, IP कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवण्याची व्यवस्था आणि शेवटी या सगळ्याला एकत्र करून एक शक्तिशाली एकसंध सिस्टम कशी बनवायची हे समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आधुनिक नेटवर्कचं आव्हान. हे आता फक्त काही कॉम्प्युटर्सचं जाळं राहिलेलं नाहीये. नाही, तर ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि एकमेकांत गुंतलेली प्रणाली बनली आहे. पूर्वी कसं होतं? नेटवर्क म्हणजे ऑफिसच्या 4 भिंतींच्या आतली गोष्ट. पण आजचं नेटवर्क तसं राहिलेलं नाहीये. ते ऑन प्रेमाइस म्हणजे कंपनीच्या स्वतःच्या जागेतील सर्व्हर, क्लाउड म्हणजे इंटरनेटवरची सर्व्हर आणि असंख्य SaaS ॲप्लिकेशन्सपर्यंत पसरलेलं आहे. या विस्तारामुळे ह्या नेटवर्कचं निरीक्षण आणि व्यवस्थापन करणं हे एखाद्या लहान शहराचं व्यवस्थापन करण्याइतकं किचकट झालंय खरंच. मग प्रश्न येतो की या अवाढव्य नेटवर्कला निरोगी आणि कार्यक्षम कसं ठेवायचं? याचं उत्तर आहे नेटवर्क मॉनिटरिंगमध्ये. याची कल्पना आपण आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टमसारखी करू शकतो. जशी आपली नर्वस सिस्टीम शरीराच्या प्रत्येक भागातून मेंदूपर्यंत संदेश पोहोचवते, तसंच नेटवर्क मॉनिटरिंग प्रत्येक डिव्हाइसवर, प्रत्येक कनेक्शनवर लक्ष ठेवून असतं. तर ह्या डिजिटल नर्वस सिस्टीमचे महत्त्वाचे सिग्नल्स कोणते आहेत? यात पहिलं येतं परफॉर्मन्स, म्हणजे सिस्टीमचा CPU आणि मेमरी किती वापरली जात आहे, काही चुका तर होत नाहीयेत ना. दुसरा इव्हेंट्स, म्हणजे प्रत्येक डिव्हाइस काय रिपोर्ट करतंय. तिसरा आहे टोपॉलॉजी, सोप्या भाषेत हा आपल्या नेटवर्कचा नकाशा आहे आणि तो कसा बदलतोय ह्यावर लक्ष ठेवणं. मग येतं ॲड्रेस मॅनेजमेंट, म्हणजे नेटवर्कमध्ये नवीन डिव्हाइस जोडायला जागा आहे की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं डिजिटल एक्सपिरियन्स, म्हणजे लोकांना ॲप्लिकेशन्स वापरताना वेग कसा मिळतोय, कारण शेवटी सगळं अनुभवावरच तर अवलंबून आहे, बरोबर? आणि जेव्हा आपण हे सगळं योग्य प्रकारे करतो तेव्हा त्याचे फायदे जबरदस्त मिळतात. एखादा डिव्हाइस बंद पडल्यास आपल्याला लगेच अलर्ट मिळतो. कोणताही सायबर हल्ला होण्याआधीच त्याचा धोका ओळखता येतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे समस्या निर्माण होण्याआधीच त्यावर उपाययोजना करता येते. आपल्या संपूर्ण IT इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामगिरीचं एक स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. नक्कीच, या सगळ्यासाठी खर्च येतो. एक सामान्य नियम असा आहे की तुमच्या नेटवर्कच्या एकूण वार्षिक खर्चाच्या सुमारे 10% रक्कम त्याच्या मॉनिटरिंग आणि व्यवस्थापनावर खर्च व्हायला हवी. ही रक्कम मोठी वाटू शकते, पण जरा विचार करा, फक्त काही मिनिटांच्या नेटवर्क डाऊनटाईममुळे कंपनीला लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्या नुकसानीच्या तुलनेत ही गुंतवणूक खूपच लहान आणि तितकीच आवश्यक आहे. ठीक आहे, आपण नेटवर्कच्या आरोग्याबद्दल बोललो, पण त्या नेटवर्कशी जोडलेल्या शेकडो हजारो स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि टॅब्लेट्सचं काय? इथेच मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट म्हणजेच MDMची भूमिका सुरू होते. याला आपण डिव्हाइसेसचं कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणू शकतो. तर हे MDM नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी IT टीमला कंपनीच्या सर्व मोबाईल डिव्हाइसेसना दूरवरून नियंत्रित आणि सुरक्षित ठेवण्याची ताकद देते, मग तो कर्मचारी जगात कुठेही असो. MDMमुळे प्रशासक बऱ्याच गोष्टी करू शकतात. ते कंपनीचा महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवू शकतात, सर्व डिव्हाइसेसवर सॉफ्टवेअर अपडेट्स वेळेवर झाले आहेत याची खात्री करू शकतात, कंपनीची सुरक्षा धोरणं लागू करू शकतात आणि कामासाठी आवश्यक असलेले ॲप्स दूरून इन्स्टॉल किंवा अनइन्स्टॉलही करू शकतात. आता आपण डिजिटल जगाकडून थोडा भौतिक जगाकडे येऊया, कारण आपल्या नेटवर्कचं संरक्षण फक्त सायबर हल्ल्यांपासून नाही तर भौतिक धोक्यांपासूनही करायचं असतं. आणि यासाठी आपले डिजिटल डोळे म्हणजेच IP कॅमेऱ्यांची पाळत ठेवणारी यंत्रणा कामी येते. IP कॅमेरा हा काही आपला साधा कॅमेरा नाहीये. हा एक स्मार्ट डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे जो थेट कॉम्प्युटर नेटवर्कला जोडला जातो.
याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तुम्ही जगात कुठूनही अगदी तुमच्या मोबाईलवरूनही या कॅमेऱ्याचं लाईव्ह फुटेज पाहू शकता. आणि गरजेनुसार वेगवेगळे कॅमेरे उपलब्ध आहेत. बेसिक फिक्स्ड कॅमेरा प्रवेशद्वारासारख्या एकाच जागेवर नजर ठेवतो. पॅन टिल्ट झूम कॅमेरा मोठ्या जागेतील हालचाल सहज ट्रॅक करू शकतो. नाईट व्हिजन कॅमेरा इन्फ्रारेडच्या मदतीने रात्रीच्या अंधारातही स्पष्ट पाहतो. तर वायरलेस कॅमेरा अशा ठिकाणी लावता येतो जिथे केबलिंग करणं शक्य नाही. इथे आपण एका बेसिक फिक्स्ड सिक्युरिटी कॅमेराचं उदाहरण पाहू शकतो. ऑफिसचं प्रवेशद्वार, सर्व्हर रूम किंवा कोणताही महत्त्वाचा भाग अशा ठिकाणी सतत नजर ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता एक छोटा पण महत्त्वाचा तांत्रिक फरक समजून घेऊया. NVR आणि DVR. जुन्या DVR सिस्टीममध्ये व्हिडिओ रेकॉर्डरमध्येच एन्कोड व्हायचा, पण आधुनिक NVR सिस्टीममध्ये व्हिडिओ कॅमेरेतच एन्कोड होऊन नेटवर्कद्वारे स्टोरेजसाठी पाठवला जातो. ही पद्धत खूप जास्त लवचिक आणि शक्तिशाली आहे. आपण आतापर्यंत 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या: नेटवर्क मॉनिटरिंग, डिव्हाइस मॅनेजमेंट आणि IP सर्व्हेलन्स. आता ह्या सगळ्यांना एकत्र आणून एक अशी सिस्टम कशी बनवायची जिथून आपल्याला सगळं काही एकाच ठिकाणी दिसेल. यालाच इंडस्ट्रीमध्ये सिंगल पेन ऑफ ग्लास असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर इथेच मोठी अडचण येते. असा एखादा जादुई मॅनेजर शोधणं जवळपास अशक्य आहे, जो ही तिन्ही कामं तितक्याच ताकदीने करू शकेल. मग कंपन्या काय करतात? त्या अनेकदा वेगवेगळ्या सर्वोत्तम साधनांना एकत्र जोडण्यासाठी APIs सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, ज्यामुळे त्यांना हवा तसा एक कस्टम डॅशबोर्ड मिळतो. अशी एक युनिफाईड सिस्टम बनवताना काही व्यावहारिक गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यावर काम करण्यासाठी किमान 2 तज्ज्ञ कर्मचारी लागतीलच. फक्त महत्त्वाच्या भागांवर नाही तर संपूर्ण नेटवर्कवर नजर ठेवली पाहिजे. वायरलेस नेटवर्कसाठी WPA2 सारखे मजबूत सुरक्षा प्रोटोकॉल वापरलेच पाहिजेत, जे आपल्या वायफाय नेटवर्कला एक प्रकारचं कुलूप लावतात. आणि हो, स्टोरेजची तयारी ठेवा, कारण एक छोटी सिस्टमसुद्धा आठवड्याला 1 टेराबाईटपेक्षा जास्त डेटा तयार करू शकते. आणि हा संपूर्ण चर्चेचा सार या एका वाक्यात आहे: याकडे फक्त उपकरणांचा संग्रह म्हणून पाहू नका, तर एक संपूर्ण प्रणाली म्हणून पाहून त्याचं निरीक्षण करा. हा दृष्टिकोनच सगळा फरक घडवतो. तुकड्या-तुकड्यांमध्ये विचार करण्याऐवजी संपूर्ण चित्राकडे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: तुमची संस्था फक्त डिव्हाइसेसवर लक्ष ठेवत आहे की संपूर्ण प्रणालीच्या आरोग्यावर? या प्रश्नाचं उत्तरच तुमच्या डिजिटल वर्कप्लेसचं भविष्य ठरवेल. यावर नक्की विचार करा.